सकाळी उठल्यावर या 5 चुका करू नका. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सकाळी उठल्यानंतर काही अशा सवयी करता का, ज्या नकळत तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत असतील? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 सामान्य चुका जाणून घेणार आहोत, ज्या अनेक लोक रोज करतात. या सवयी बदलल्यास तुमचा दिवस अधिक उत्साही आणि निरोगी होऊ शकतो. चला सुरुवात करूया. नंबर 1. उठल्या उठल्या मोबाईल पाहणे. अनेक जण डोळे उघडताच मोबाईल हातात घेतात. सोशल मीडिया, मेसेज किंवा बातम्या पाहण्यात 15 ते 20 मिनिटे निघून जातात. यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो, मनावर अनावश्यक माहितीचा भडीमार होतो आणि दिवसाची सुरुवात तणावाने होऊ शकते. त्याऐवजी उठल्यानंतर काही मिनिटे शांत बसा, खोल श्वास घ्या आणि दिवसाचे नियोजन करा. नंबर 2. पाणी न पिणे. रात्री अनेक तास शरीराला पाणी मिळत नाही. त्यामुळे सकाळी शरीरात पाण्याची कमतरता असू शकते. उठल्यानंतर 1 ते 2 ग्लास साधे पाणी पिणे अनेक लोकांसाठी चांगली सवय ठरू शकते. मात्र प्रत्येकासाठी गरज वेगळी असते. त्यामुळे तुमच्या आरोग्यानुसार सवयी ठेवा. नंबर 3. नाश्ता टाळणे. वजन कमी करायचं आहे म्हणून अनेक जण नाश्ता करत नाहीत. पण नाश्ता टाळल्याने काही लोकांना नंतर जास्त भूक लागू शकते, थकवा जाणू शकतो किंवा एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो. संतुलित नाश्त्यामध्ये प्रथिने, फळे, धान्य किंवा इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. नंबर 4. उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिणे. अनेकांची सकाळ चहा किंवा कॉफीशिवाय सुरू होत नाही. काही लोकांसाठी हे ठीक असू शकते, पण रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी घेतल्यास काहींना ॲसिडिटी किंवा अस्वस्थता जाणवू शकते. शक्य असल्यास आधी पाणी प्या आणि नंतर नाश्त्यासोबत चहा किंवा कॉफी घ्या. नंबर 5. शरीराची हालचाल न करणे. उठल्यानंतर लगेच दिवसभराच्या कामात व्यस्त होण्याऐवजी 10 ते 15 मिनिटे चालणे, हलके स्ट्रेचिंग किंवा योगासने केल्याने शरीराला हालचाल मिळते आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाने वाटू शकते. यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. नियमित हलका व्यायामही फायदेशीर ठरू शकतो. निष्कर्ष. तर मित्रांनो, या होत्या सकाळी उठल्यानंतर टाळाव्यात अशा 5 सामान्य चुका. उठल्या उठल्या मोबाईल वापरू नका, सकाळी पाणी प्या, नाश्ता टाळू नका, रिकाम्या पोटी जास्त चहा किंवा कॉफी घेणे टाळा, थोडा व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करा. या छोट्या सवयींमुळे अनेक लोकांना दिवस अधिक चांगला सुरू करण्यास मदत होऊ शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओतील माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. तुम्हाला कोणताही आजार, त्रास किंवा विशेष वैद्यकीय समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.